मित्रांनो, आज गणेश विसर्जन बऱ्याच ठिकाणी गणेश विसर्जन केलं जातं. काही ठिकाणी सकाळपासून तर काही ठिकाणी सुमारे 5-6 वाजेनंतर गणेश विसर्जन केले जाते. आज मी छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव या ठिकाणी आलो होतो. त्या ठिकाणी आलेलो असताना त्या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीनं गणेश विसर्जन कसं करता येईल यासाठी नियोजन एकदम योग्य पद्धतीत करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सिंपल एक शेततळं बनवण्यात आलेलं आहे आणि या तळ्यामध्ये ताडपत्री टाकली. ताडपत्रीमध्ये आपण बघू शकता की त्या ठिकाणी पाणी सोडलेलं आहे. या ठिकाणचे जे भाविक आहेत ते या ठिकाणी आता गणेश विसर्जन करणार आहेत. आपण बघू शकतो मित्रांनो की जवळपास सर्वांचे काम आटपून बरेच शेतकरी किंवा बरेच बांधव जे आहेत ते संध्याकाळी 5-6 नंतर हे गणेश विसर्जन करत असतात. गणेश विसर्जनाची अडचण जी असते ती शहरामध्ये बऱ्यापैकी विहिरी असेल, तलाव असेल, या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोक आहेत, भाविक आहेत, ते गणेश विसर्जन करतात. पण त्यांना शहरामध्ये जास्त प्रॉब्लेम आहे. गावाकडे तसं बघितलं तर जास्त प्रॉब्लेम नाही आहे, कारण विहीर वगैरे सर्व असतात. त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं गणेश विसर्जन करता येतं. ही आयडिया जी आहे, ही कल्पना जी आहे गणेश विसर्जन करण्याची, ही तुम्हाला कशी वाटते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा.